येस, थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आज ज्यांना पण वाटतं का मी एन्जॉय केला, आज हॅपी हार्मोन्स आमचे क्रिएट झाले, त्यांनी यानंतर एक जस्ट त्याचा अनुभव शेअर करायचा आहे. ओके, आज आपण बघूया स्वस्थ जीवनाचं रहस्य काय असतं. जीवन स्वस्थ म्हणजे नेमकं काय? कोणी सांगू शकाल? एक जस्ट छोट्या भाषेमध्ये ज्यांना जेवढं पण कळत असेल तेवढं, ज्यांना जेवढं माहिती आहे, एक चांगलं जीवन, हेल्दी जीवन, स्वस्थ जीवन कशाला म्हणतात? सांगू शकता कोणी? येस, नो, हॅलो. येस. स्वस्थ जीवनाचं रहस्य, स्वस्थ जीवन म्हणजे नेमकं ज्याच्या त्याच्या हिशोबाने त्याची कल्पना काय, परिभाषा काय, किंवा त्याची व्याख्या काय असेल? नाही? ओके, हॅलो. थँक्यू. नो इशू. स्वस्थ जीवन म्हणजे स्वस्थ जीवन म्हणजे कसं पाहिजे आपलं? बाहेर सांगायचं का मी स्वस्त आहे, आनंदी आहे, हेल्दी आहे, आणि सकाळ संध्याकाळ गोळ्या खायच्या, मेडिसिन? स्वस्थ जीवन कसं असायला पाहिजे? दिवसभर काम केलं, कंबर दुखते, पाय दुखतात, जॉईंट दुखते, आळस आहे, थकवा आहे, चिडचिड होते, असं असेल? किंवा स्वस्थ जीवन म्हणजे आपण जे काम करतोय त्याचा स्ट्रेस घेणं, ताण, एन्झायटी होणं, डोकं दुखणं, याला आपण स्वस्थ जीवन म्हणू का? नाही. स्वस्थ जीवनाची परिभाषा जर सांगायचं ठरलं तर आपलं असं जीवन पाहिजे की दिवसभर आपण जे काम करतोय, दिवसभर आपली जी रुटीन आहे, न थकता, न कुठलीही कंप्लेंट, एनर्जी फुल पाहिजे, आणि सकारात्मकतेच्या नजरेनं, सकारात्मकतेच्या विचारानं आपण भरलेलं पाहिजे. म्हणजे जे पण आपण काम करू पूर्ण सकारात्मक पाहिजे. निगेटिव्ह हा थॉट आपल्याकडे आलाच नाही पाहिजे. त्याला म्हणू आपण स्वस्थ जीवन. आपण जे पण काम करतो आपल्या शरीराला कुठं स्ट्रेस नसला पाहिजे. आपले विचार हमेशा पॉझिटिव्ह पाहिजे. त्याला म्हणतात स्वस्थ जीवन. आणि हे सगळं करण्यासाठी काही नियम स्वतःला लावले पाहिजे. ओके, कशी लावले पाहिजे? स्वतःला लावले पाहिजे, दुसऱ्याचं म्हणून नाही. आम्ही तुमच्यावर किती नियम थोपले, तुम्ही इथं सांगणार आम्ही फॉलो केले, पण ऍक्च्युअल मध्ये ते होत नाही. त्यासाठी ते नियम जरी लावायचे, ते नियम स्वतःच फॉलो केल्या पाहिजे, स्वतःच त्याच्यावर काम केलं गेलं पाहिजे. स्वस्थ जीवन कसं पाहिजे? प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण ज्या पण क्षेत्रात काम करतो, ज्या पण क्षेत्रामध्ये आपण जातो, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं प्रदर्शन छान पाहिजे, आपल्या कामाची गुणवत्ता चांगली पाहिजे, आपलं शरीर, आपलं मन हे स्वस्थ पाहिजे, आपण हमेशा खुश, उत्साही पाहिजे. ओके, आपलं काम किंवा आपण जे विद्यार्थी आहे ते स्टडी करतात, त्याच्यामध्ये त्यांना सफलता भेटली पाहिजे, त्यांना म्हणजे त्याचं यश प्राप्त झालं पाहिजे. त्याला म्हणतात स्वस्थ जीवन. स्वस्थ शरीर काय करेल? स्वस्थ शरीर आणि आपलं माइंड जर स्वस्थ आहे, जे लोक स्टडी करतात त्यांच्या स्टडीवर चांगल्या प्रकारे काम होतं. स्वस्थ जीवन, आपण जे जिम्मेदारी आपल्याला दिली जाते, मग ती घरची असेल, आपल्या वैयक्तिक ऑफिस मधली असेल, किंवा अजून कुठली असेल, जी जिम्मेदारी आपल्याला दिली जाते, ती जिम्मेदारी एक चांगल्या प्रकारे आपण पार पाडले पाहिजे. त्याला म्हणता येईल आपल्याला स्वस्थ जीवन. त्याच्यानंतर स्वस्थ जीवन म्हणजे असं नाही दिसायला मी खूप स्मार्ट आहे, हेल्दी आहे, पण माझ्याकडं तसं भंडार आहे, तसं नाही पाहिजे. स्वस्थ जीवन आपली जी काही आदत आहे, आपले काही सवयी आहे, त्या चांगल्या सवयी आपल्याकडे पाहिजे. आपण हमेशा कुठे जरी गेलो तर आपली इम्युन हेल्थ एवढी स्ट्रॉंग पाहिजे की व्हायरल इन्फेक्शन आपल्याकडे आला नाही पाहिजे. त्यासाठी आपल्याला स्वतःवर काही काम करावं लागतं. जर आपलं स्वस्थ जीवन आहे, जर आपली इम्युन हेल्थ चांगली आहे, आपलं वय सुद्धा वाढतं, ज्याला म्हणतो ना आपण जीवन वाढलं किंवा उम्र वाढलं, ह्या गोष्टी सुद्धा होतात. स्वस्थ जीवन त्याला म्हणता येईल जर आपण स्वस्थ आहे, आपण मजबूत आहे, तर आपल्याकडे डॉक्टरांकडे जायची गरज पडणार नाही, आपल्याला मेडिसिन घ्यायची गरज पडणार नाही.
यानं काय होईल, कुठं ना कुठं आर्थिकरित्या आपण स्वस्थ म्हणजे आर्थिकरित्या चांगलं व्हायला चालू होतं. स्वस्थ जीवन कसं पाहिजे, आपण ज्या ठिकाणी जातोय तिथल्या लोकांनी आपल्याकडे बघितलं पाहिजे, व्यक्ती एकदम छान, म्हणजे आपला समाज असेल, आपला परिवार असेल, या सगळ्यामध्ये आपलं काहीतरी चांगलं योगदान गेलं पाहिजे. आपल्याकडे बघून लोकांना वाटलं पाहिजे की नाही मला पण असंच करायचं. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो की स्वस्थ जीवन कसं पाहिजे, तर मानसिक शांती, आपली हेल्थ आणि हेल्थ सोबत मानसिक शांती कधी पण आपल्याला पाहिजे. ही सगळ्यात पहिली गरज आहे. ज्यांचं जीवन हेल्दी आहे, ज्यांचं स्वस्थ आहे, निरोगी आहे, त्यांच्यासाठी. कारण जोपर्यंत तुमचं माइंड पॉझिटिव्ह राहणार नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही स्ट्रॉंग असले शरीराने तरी तुम्हाला स्ट्रेस सोडणार नाही. चिंता, ताणतणाव या अशा गोष्टीपासून स्वतःला तुम्हाला दूर नेता येणार. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं की आपली मानसिक हेल्थ चांगली पाहिजे, मानसिक हेल्थ आपली स्ट्रॉंग पाहिजे, तरच आपण आपल्या येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीवर चांगल्या प्रकारे मात करू शकू आणि आपल्या जीवनातला परफॉर्मन्स कधीही चांगला असेल. याला म्हणायचं स्वस्थ जीवन. मग याच्यासाठी रूल्स आपण स्वतःसाठी काय घातले पाहिजे, स्वतःसाठी याचे रूल्स कसे पाहिजे. रोज सकाळी मेडिटेशन न चुकता, वेळेवर, सकाळचा वेळ कधीही चांगला. त्यानंतर आपली एक्सरसाइजच्या नंतर आपल्या पाण्याचा इनटेक प्रॉपर झाला पाहिजे. तसंही आपला पाण्याचा इनटेक होईल, आपली स्किन ग्लो करायला चालू होईल, आपले थॉट पॅटर्न चांगले व्हायला चालू होईल, सकारात्मक व्हायला चालू होईल. त्यानंतर आपला आहार संतुलित पाहिजे. नाहीतर आपण एवढी सर्व मेहनत करतोय, जंक फूड, फास्ट फूड आणि डीप फ्राय वस्तूवर ताव मारतोय. नाही, जसं आपण खाऊ ते आपल्या शरीरावर तर दिसेल, पण ते आपल्या माइंडवर सुद्धा दिसायला चालू होईल. त्यासाठी आपला आहार चांगला पाहिजे. आणि ज्यांना पण वाटतं की माझ्याकडे स्ट्रेस नकोय, चिंता नकोय, ताणतणाव नकोय, त्यांच्यासाठी झोप महत्वाची आहे. चांगली झोप घेणं त्यांना खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात मेन, आपण जे करतो त्यावर विश्वास ठेवा. काय ठेवा? विश्वास. आपण जर स्वतःवर विश्वास ठेवला तर नक्कीच आपण जे करतोय त्याच्यामध्ये अजून चांगल्या प्रकारे आपण योगदान द्यायचं काम करू. त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं. ठीक आहे, ते बरोबर असेल, चूक असेल, आपल्याला जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत ते बरोबरच आहे. ज्या दिवशी कळलं की थोडस चूक आहे, ओके, आपण चूक सुधारू शकतो. आपण करतो म्हणून आपण चूक सुधारू शकतो. आणि जे करत नाही ना त्यांना यातलं काही माहिती नाही, त्याच्यामुळे ते सरळ सांगते नाही तुम्ही करताय ते असंच आहे. दुसऱ्यावर भरोसा ठेवू नका. आपल्या माइंडचं रिमोट कधीही आपल्याकडेच ठेवा, दुसऱ्यांना देऊ नका. जर दुसऱ्याला दिलं तर टेन्शन कधीच तुमचा पिच्छा सोडणार नाही, तुमचा पाठलाग सोडणार नाही. येस. मानसिक स्वास्थ्य सगळ्यात महत्वाचं. जर आपण मानसिक स्वास्थ्य चांगला ठेवला तर आपला मूड चेंज होत नाही. मूड ज्याला आपण मूड स्विंग होणे, आपला मूड स्विंग होत नाही. आपली स्मरणशक्ती सुधारते, आपलं ध्यान करण्याची प्रक्रिया सुधारते, आपलं पोषण घेण्याची प्रक्रिया सुधारते, चांगलं पोषण आपण घेऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली हेल्थ. माइंड आपला ज्या वेळेस पॉझिटिव्ह झाला, आपली हेल्थ सुधारायला चालू होते. आणि जशी आपली हेल्थ सुधरल, आपण काहीतरी समाजासाठी पण, परिवारासाठी पण आणि स्वतःसाठी सुद्धा काहीतरी चांगलं करण्याची भावना प्रत्येकाच्या मनात येते. त्यासाठी कधीही लक्षात ठेवा, आपलं जे स्लोगन आहे आहारातून आरोग्याकडे आणि मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार, या गोष्टीला कधीच विसरू नका, ह्या गोष्टीला कधी सोडू नका. येस. असं कोणी आहे ज्यांना अनुभव शेअर करायचा आहे? येस, नो?